नमस्कार मंडळी, मी धनश्री पाटील आणि वेलकम बॅक टू माय चॅनल। सध्या मी आहे अयोध्येत आणि इथून मी चालली आहे माझ्या नेक्स्ट डेस्टिनेशनकडे, ते म्हणजे वाराणसी। आम्ही अख्खी ट्रिप उलटी प्लॅन केली आहे, त्यामुळे खूप बेटर पडलं आम्हाला। आम्ही कुठेच ट्रॅफिकमध्ये अडकलो नाही। म्हणजे पोलिसांनी फिरवलं आम्हाला इकडे तिकडे ती वेगळी गोष्ट, पण आता जी लोक प्रयागराजला जाऊन अयोध्याला येतात त्यांचं ट्रॅफिक एवढं मोठं आहे, केवढी मोठी लाईन आहे बघा। गेल्या 5 मिनिटापासून गाड्या अशाच थांबल्यात, एकही त्या साईडची गाडी हलत नाही। टूक अ गुड डिसिजन उलटा ट्रिप करने का। टिक्की छोले टिक्की बघूनच टेस्टी वाटतंय भाई, गरम गरम आहे। मला तरी अजून क्रिस्पी तुकडा नाही सापडला, पण मस्त लागतंय चटपटा। दिन बन गया। ट्रॅफिक मध्ये गाडी उभी होती आणि त्याच वेळेस एका मित्राने जाऊन हे आणलं, तोपर्यंत दुसरा मित्र पाठी गेला आणि तो कुठेतरी पाठीच राहिला, कारण ट्रॅफिक उघडलं तर आम्ही गाडी पुढे आणली। तो कुठे गेला त्याच्याशी मला फरक नाही पडला, मी एकटी गाडी ते खात बसली। सगळे गायब चालले। मिल गया। कहाँ पीछे रह गया था? कहाँ पीछे रह गया था? अरे वो दुकान क्या सील कर क्या बोल रहे? तर विषय असा आहे की आम्ही पहिल्यांदा मार्कंडे महादेवाच्या मंदिरात आलोय। ते वाराणसी पासून थोडंसं पुढे आहे। मंदिरात जाण्याआधी आम्ही आता चाललोय घाटावरती आणि ह्याच घाटावरती गंगा आणि गोमती नदीचं संगम आहे। पहिल्यांदा मी कुठल्या तरी ट्रिप वरती साडी नेसून आली आहे आणि त्यात ऊन पण आहे, त्यामुळे बरं वाटतं। आणि मी एक चांगला डिसिजन घेतला की कॉटनची साडी घेऊन येईन, कारण मग थंडी वाजत नाहीये आणि कम्फर्टेबल पण आहे। ह्या घाटावर लोक आंघोळी करतायत, त्या सीगल्सना खायला पण देतात। बोटिंग राईड ही करू शकता इथे आलात तर। माझ्या पाठीचे बघताय ते आहे गंगा आणि गोमती नदीचं संगम। हा आमचा ड्रायव्हर आहे, पण हा पूर्ण वेळ त्याच्या गर्लफ्रेंडशी बोलत असतो। कैसे बात करता है तू अपने गर्लफ्रेंड से? बाबू, अरे बाबू चला गया। बाबू बेकाबू हो गया था लिटरली। तो असाच बोलतो हा बाबू, क्या कर रहे? अभी आएगा ना फोन तेरा लंच टाइम, फेक दे उसे भी। घाटावरती जाऊन आलो, आता दर्शन घेऊया महादेवाचं। आणि किती गोड आणि सुंदर पद्धतीने फुलं देत आहेत। छानपैकी दर्शन झालं, पण जर तुम्ही कधी मार्तंडे महादेवाच्या मंदिरात आलात तर तिथे खूप पंडित दिसतील तुम्हाला, जे पटकन म्हणजे तुम्हाला कळणार पण नाही की ते तुमच्याकडून पूजा करून घेतात किंवा काय करून घेतात। तर तुमच्या हातातून म्हणजे पटकन फुलं वाहायला लावतात लिंगावरती, नंतर मग अचानक सांगतात की आता 1100 रुपये द्या, कारण 3 देवांच्या हिशोबाने दर दिवसाला तुमच्या नावाची पूजा होणार। आणि त्यानंतर ते पैसे दिल्यानंतर ना तुमचं नाव घेतलंय तिथे, ना तुम्हाला पावती मिळते ना काय। सो जर तुमचा ह्या गोष्टींवरती विश्वास असेल तर करा, पण मला कुठेतरी ती गोष्ट खटकली, कारण देवाच्या नावाने पर्सनल अकाउंट्सवरती जात होते ते सगळे पैसे। सो थोडं बी अवेअर ह्या सगळ्या गोष्टींपासून, जेवढं होईल तेवढं मनापासून आपण श्रद्धा बाळगावी आणि त्या गोष्टी करा तुम्हाला ज्या पटतायत त्या। लंच केलाय आणि आता आम्ही आलोय काशी विश्वनाथ टेम्पल। आम्ही सगळे जात होतो, पण आम्हाला माहित नाही कोण येतं एक्झॅक्टली, पण त्याच्यामुळे रोड सगळे म्हणजे क्लीन केलेत आणि त्यामुळे कुठेच ह्या साईडला यायला जागा देत नव्हते। आणि मग म्हटलं शेअरिंग रिक्षा केली आम्ही, तीही 1.5 किलोमीटरच सोडणार आहे, तिथून पुढे 1.5 किलोमीटर चालत जायचंय। तर सगळीकडून आम्हाला चालतच जायचंय। मी माझ्या गेल्या ब्लॉगमध्ये अयोध्येसाठी अराउंड 18 किलोमीटर चालले। भाई साहब 1.5 किलोमीटरची लाईन आहे ऑलमोस्ट ही, 1-1.5 तास इथे जाणार लाईन मध्ये दर्शन घेण्यासाठी। आम्ही सगळेच उभे आहोत लाईन मध्ये। माझ्या पाठच्या काकीने माझ्या मित्राला एवढं टोचन दिलं, तो बोलतो भाई आणि त्रास देते ती मला। मग शेवटी मी आली। युजली बाहेरच्या ठिकाणी गेल्यावरती मुलींना प्रोटेक्शन हवं असतं, इकडे माझ्या मित्रांनाच प्रोटेक्शन लागते। आम्हाला जायचं होतं काशी विश्वनाथ टेम्पल, आलोय काल भैरवच्या टेम्पलमध्ये, ते पण 1 तास उभा राहिल्यानंतर कळलंय आम्हाला की आम्ही लाईनमध्ये। आम्ही विचारलं होतं तरी लाईनमध्ये उभं राहण्याआधी, लाईन त्याच मंदिराची आहे ना? हो बोलले, आणि मग परत काल भैरवच्या लाईनमध्ये उभं केलंय आम्हाला। ह्या बायका माझ्या पाठी होत्या, माझ्याच मित्राला माझा भाऊ आहे म्हणून मला सांगून त्याच्या पुढे जाऊन उभी राहिली आणि मी म्हटलं तो माझाच मित्र आहे, तेरा क्या चल रहा है? मला इकडे 3 तास लागलेत लाईन मध्ये उभं राहून दर्शन घ्यायला, पण ठीक आहे। थोडंसं डिसअपॉइंटमेंट झालं की आम्ही आलेलो काशी विश्वनाथ मंदिर समजून, आणि 1 तास उभं राहिल्यानंतर कळलं की ते भैरवनाथ आहे।
देवाचं दर्शन घेणं महत्वाचं आहे. एवढ्या लांबून आलं ते घेतला. आता मला प्रचंड भूक लागली आहे. इथलं फेमस मलैयो खायचंय. वाराणसी फेमस मलैयो. ते म्हणतात की हेच खायचं आधी आणि त्याच्यानंतर ह्याच्यात गरम दूध देतात. स्वादिष्ट हे खाऊया. कसं केसर बदाम घातलेलं दूध असतं ना त्याच्यावरचा फेस आहे. त्यात काही कन्सिस्टन्सी नाही. ते फोम सारखं आहे. तो फोम खायचा आणि त्याच्यानंतर त्यातच ते दूध ओतून देतात. हे छान आहे दूध. केसर बदाम वगैरे लागतात. मग केसर बदामची टेस्ट पण आहे ना. मग 50 रुपयाला असणारच ती. म्हणजे ऑलरेडी अशा ठिकाणी जरा महागच देतात एका पॉईंट नंतर, कारण डिमांड जास्त असते. दर्शन घेऊन बाहेर आलो. दर्शन घेण्यासाठी एवढं फिरून फिरून आत गेलो. जेव्हा बाहेर आलो आणि चप्पल घ्यायला आलो असं दुसरीकडून आलं. 2 मिनिटाच्या आत आम्ही आमच्या चप्पलच्या स्टँडजवळ पोहोचलेलो. आता असं झालं भाई कायच फिरून आम्ही दर्शन घेतलंय. आणि भैरवनाथाचं मंदिर हे खूपच गल्लीत आत एक म्हणजे साधंसं असं हे मंदिर आहे. ते काय असं स्पेशियस असं नाहीये. खूप जुन्या पद्धतीचं आहे आणि ते तसंच ठेवलंय. मी ते बोलेपर्यंत माझ्या मित्रांनी हे संपवलं. पण चीटिंग करता है तू. चीटिंग 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 करता है तू. सकाळचे वाजलेत 5:15 आणि आम्ही निघालोय गंगा आरतीसाठी 80 घाटवरती. घसा सगळा विचित्रच झाला आवाज. आम्ही आलो तर सही पण आम्हालाच कळत नाहीये नक्की आरती झालीये की काय. जर तुम्ही 80 घाटला गंगा आरती बघायला येत असाल आणि संध्याकाळी आलात तर प्लीज मी सांगेन 1 तास आधी या. म्हणजे टायमिंग विचारा आरतीचा आणि 1 तासाच्या आधी या त्याच्या. कारण संध्याकाळची भयंकर गर्दी असते. आम्हाला तर तसाही उशीर झाला होता कारण आम्ही दुसरीकडे दर्शन घेत होतो आणि तिथे नव्हतं जमणार आम्हाला. म्हणून आम्ही ठरवलं की दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे जायचं. आता पहाटे आल्यावरती गर्दी तर नाहीये. 5 वाजताही ट्रॅफिक लागल्यामुळे कळत नाही आम्हाला की आरती झालीये की नाही झालीये. आम्ही एवढ्या हौसेने आलो की चला सकाळची आरती घेऊया आपण, गंगा आरती बघूया. इथे आल्यानंतर कळतंय की सकाळची आरती होतच नाही. आणि मग आमचं डिसअपॉइंटमेंट झालं की शेट कालच संध्याकाळी यायला पाहिजे होतं. मग कळालं की सध्या आरतीच बंद आहे. डायरेक्ट 26 तारखेनंतर गंगा आरती होणार आहे इकडे 80 घाटवर. झालं मिस केला आम्ही तो चान्स. तसं मी ऋषिकेशला ती आरती पाहिली आहे बट स्टील मला वाराणसीची आरती पाहिजे होती कारण त्याच्याबद्दल खूप ऐकलं होतं. मे बी नेक्स्ट टाइम बघायला मिळेल. तोपर्यंत चहा एंजॉय करू. हेलो जी भाई साहब, की हालचाल. मैंने आपको कंसेंट नहीं दिया रिकॉर्डिंग का. नहीं, मैं कंसेंट लेती नहीं हूँ. मेरे पास डिक्शनरी में कंसेंट है नहीं. मुँह दिखाओ. I cannot let you record. मुँह दिखाओ. एलिजिबल बैचलर है हमारे पास. मुँह दिखाओ. लड़की है दिल्ली की लड़की है DM अभिसार पांडे. अच्छा खासा कमा लेता है, अच्छा खासा घर संभाल लेता है. गृहस्थी बसानी है लड़के के साथ तो DM अभिसार पांडे. गाइस ये सारी बातें झूठ है. अच्छा गधा लड़का है ये सच है. हमें आरती तो नहीं मिली तो सोच लिया चलो बोट राइड कर लूं. देखो क्या मतलब अंदर से कोई आ रहा है बाहर तुझे पूछने के लिए. मुझे कैमरे से डर लगता है. क्या डर लगता है? इतने देर से फोटोग्राफी किए जा रहे. अरे यार दैट इज डिफरेंट थिंग. देखो देखो दरिंदगी चेहरे से टपकती है. नंबर 1 का कमीना है. काय मस्त वातावरण दिसतंय रे. मस्त पक्षी उडतायत. सनराईज झालाय. मंद थंड वारा आहे. फॉग आहे तिकडे सगळा लांब लांब पर्यंत फॉग आहे. आधी इथे पण फॉग होता पण तो कॅमेरामध्ये कॅप्चर नव्हता होत. आता ही बोट जाणार आहे 80 घाट वरून मनकर्णिका घाट. हे असे सगळे घाट फिरवत फिरवत नेणार आम्हाला. वाराणसीच्या घाटांवरती जे मूवी शूट झाले ते सगळे घाट आता बघायला मिळतील. ओव्हरऑल 40 मिनिटं ते लोक बोट फिरवतात आणि 200 रुपये बोलत होते पण आम्ही 150मध्ये पर पर्सन गेलं. सो नाईस सीन आणि नाईस राईड. खूप सुंदर त्याने राईड एन्जॉय करायला मिळते. मस्त वाटतं. संध्याकाळी येण्यापेक्षा सकाळ सकाळीच ही बोट राईड घ्यायला या. पहाटे बेस्ट टाईम असणार. सनराईज पण बघायला मिळतोय. पक्षी आजूबाजूला उडतात. थंडगार मंद वारा आणि त्याच्यासोबत सगळे घाट असे स्पष्ट दिसतात. तिकडे आहे दरभंगा घाट आणि तोही इथला फेमस घाट आहे. त्याच्यामुळे त्या साईडला किती गर्दी आहे बघा. किती लोक जमा झाले तिथे. इथे अक्षरशः मुंग्यांसारखी दिसतात. हे बघा
सगळी माणसं आहेत तिथे, सगळी माणसं, पायऱ्या दिसतच नाहीये. तो आहे फेमस मनकर्णिका घाट. मस्त पक्ष्यांचा थवा फिरतोय आणि तो अख्खा थवा आमच्या बोटच्या वरून एक राऊंड मारून गेला आणि मी तो मुमेंट एन्जॉय करत होती. आणि कित्येक वेळा मी असे मुमेंट एन्जॉय करते आणि मी कॅमेरा वगैरे काढायचं विसरते. अँड आय नेवर रिग्रेट दॅट. मला बरं वाटतं ते की ठीक आहे, आय वॉज इन दॅट मुमेंट. हे आहे फेमस मनकर्णिका घाट, जिथे तुम्हाला दिवसाच्या कोणत्याही वेळ या किंवा 24 तासात कधी या, तुम्हाला कोणतं ना कोणतं प्रेत जाळताना इथे दिसलं जाईल. आणि त्यामुळेच हा घाट जीवन आणि मृत्यू याचे प्रतीक म्हणून प्रसिद्ध आहे. मी सजेस्ट करेन की जर तुम्हाला घाटावरती एकदम सुंदर फोटोज काढायचे असतील तर हे लोकेशन खूप चांगलं आहे. आणि बाकी घाटांपेक्षा खूप म्हणजे काहीच गर्दी नाही, काहीच नाहीये. आरामात तुम्ही तिथे एकटे उभे राहून कपल फोटोशूट किंवा सिंगल असेल ते सगळं करून घेऊ शकता. त्यामुळे ह्या घाटचं नाव आहे चेतसिंह घाट. रिटर्न आम्ही अस्सी घाटवरती आलो आणि तिथेच मी दिवा वाहून गंगा नदीची पूजा करूनही घेतली. मी सांगेन की तुम्हाला बोट राईड ही करायला हवी इथे आल्यानंतर. सगळे घाट छानपैकी बघायला मिळतील. अस्सी घाटवरून आम्ही पूर्ण सगळा एक राऊंड मारला, भोसले घाटापर्यंत गेलो आणि मग तिथून परत अस्सी घाटला आलो. मस्त वाटलं, सगळे घाट बघायला मिळाले. मनकर्णिका घाटला तर मी एका प्रेताला जाळत होते आणि त्यावेळेला मी त्याला असं म्हणजे लांबूनच होतो, आम्ही बोटमध्ये होतो, मी तिथे काय उतरली नव्हती, पण मी ते बघत होती. आणि त्याच वेळेला मला दिसलं की ते प्रेत एका पॉइंट नंतर जेव्हा जळत होतं ते असं वर आकडून आलं, ते जसं शहारे आले अंगावर ते बघून. पण खूप छान एक्सपिरियन्स होता. सगळे घाट एकत्र बघायला मिळाले. एक वाराणसीची लाईफस्टाईल तुम्हाला ना ते एका राईडमध्ये बघायला मिळते. त्यानंतर आम्ही नाश्ता शोधत होतो आणि तेव्हाच या आंटी दिसल्या, एकदम गरमागरम पुऱ्या तळत होत्या. पुरी भाजी. आज तक मतलब अपने ट्रिप में 2 चीज सबसे बेस्ट थी. एक वो टिक्की वाली और दूसरी ये पूरी भाजी 30 रुपए में. मस्ट ट्राय. 5 पूरी आता है वो भी भाई, और एकदम मस्त बढ़िया गरमा गरम. मित्राला आमची एक जबाबदारी दिली होती की पुढे बस, जरा झोपू नकोस. 10 मिनिटात तो 4 ते 5 वेळा झोपलाय आणि त्याला विचारते आम्ही झोपलायस का, नाही बोलला. मी पुढे आले आणि त्याला पाठी पाठवलं. आता ड्रायव्हरच्या बाजूला झोपू नये, ड्रायव्हर झोपला तर सगळे झोपतील कायमचे. बाय बाय वाराणसी, लेट्स गो टू प्रयागराज.